गोरक्षनाथांच्या समाधीच्या शिखरापासून आता दत्त महाराजांच्या पादुका जिथे आहेत त्या शिखराकडे वाटचाल सुरू झाली होती. आणि मागचे 2 वर्ष ज्या गोष्टीची ओढ लागली होती आणि ज्या गोष्टीची वाट बघितली होती, ती गोष्ट, ते पवित्र दर्शन आज आता घडणार होतं. पावलं भराभर निघाली होती. मनाला तर आणखीनच चैतन्य आणि उभारी आलेली होती. बाजूला सूर्यास्ताच्यामुळं आकाशामध्ये वेगवेगळ्या छटा दिसत होत्या आणि निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. गुरु शिखराकडे जायला सुरुवात झाली. पायऱ्या थोड्या खड्या आहेत, त्यामुळं हळूहळू आमचा प्रवास चालू होता. वरती पोहोचल्यानंतर, कारण की संध्याकाळची वेळ असल्यामुळं आमच्या नशिबानं अजिबात गर्दी नव्हती. आणि आतमध्ये शिरल्यानंतर शिखराच्या टोकावरचं जे हे मंदिर आहे, त्याच्या आतमधला जो प्रवेशद्वार आहे ते चिंचोळ आहे. तिथे आतमध्ये गेल्यानंतर अतिशय थंड असं एक फील आला. आणि समोर, कारण की पूजेची तयारी, आरतीची तयारी असल्यामुळं फुलांची आरास बाजूला केलेली होती आणि दत्त महाराजांची जी पावलं उमटलेली होती त्याचं पूर्ण दर्शन आम्हाला झालं. बाजूलाच दत्त महाराजांच्या पादुकाही ठेवलेल्या होत्या. त्याच्यावरही फुलांची आरास अजून नसल्यामुळे त्यांचंही पूर्ण दर्शन घेता आलं. मागच एक गुप्त शिवलिंग आहे, जे की स्वयंभू आहे, म्हणजे तसंच आपला पण तयार झालेलं आहे. आणि त्याच्यावर त्या खडकातल्या पाण्याचा अखंड अभिषेक होत असतो. त्या शिवलिंगाचंही प्रदक्षिणा करत असताना दर्शन घेतलं. अगदी भले मी विचार केला होता की मी दत्त महाराजांना म्हणेन की मला हे करा, माझ्यासाठी ही कृपा असू दे, माझ्या मुलावर आशीर्वाद असू दे. परंतु तिथं गेल्यानंतर फक्त त्या पावलांचे ठसे, पादुकाचं दर्शन आणि मी, आजूबाजूचं कुठलंही भान नव्हतं, ना कुठला विचार होता. आणि आपण म्हणतो तसं की परमेश्वराशी एकरूप होण्याचा तो एक वेगळाच अनुभव होता. दत्त महाराजांच्या पादुकांचं आणि चरणांच्या ठशांचं मनसोक्त आणि डोळे भरून दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला निघालो. आता खाली भराभर पायऱ्या उतरून आम्हाला कमंडलू तीर्थाकडे जायचं होतं. म्हणजे अजून 300 पायऱ्या उतरायच्या होत्या. त्या 300 पायऱ्या उतरून आम्ही कमंडलू तीर्थापाशी आलो. असं म्हणतात की गिरनारवर अनेक अघोरी साधूंचं सुद्धा तुम्हाला दर्शन होत असतं. तसेच एक साधू तिथं जप करत बसले होते. आणि जेव्हा आम्ही आमच्या बाकीच्या मित्रमंडळींची वाट बघत होतो, तेव्हा आम्हीही तिथं थोडेसे स्थिरावलो होतो. त्यावेळीच त्या साधूंना कुंडलिनी जागृत झाली होती. तर तो प्रसंगही आम्हाला विटनेस करता आला. अशा प्रकारे या जगामध्ये किती काय काय प्रकार असतात, किती प्रकारचे लोक साधना करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, तेही बघता आलं. या कमंडलू तीर्थाची पण एक छोटीशी कथा आहे. असं म्हणतात की दत्त महाराज जेव्हा 12,000 वर्ष इथे तपश्चर्या करत होते, त्यावेळी सौराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं होतं. आणि ते न बघून माता अनसूयेनं दत्त महाराजांना हाक मारली. त्यांच्या हाकेमुळं तपश्चर्येतून जागे झाले आणि त्यांच्या हातातला जो कमंडलू होता तो लवंडला. आणि त्यामुळं एका ठिकाणी अग्नी आणि एका ठिकाणी पाण्याचा स्रोत तयार झाले. तर हीच ती पवित्र जागा, म्हणून याला म्हणतात कमंडलू तीर्थ. इथं एक नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. हे पाणी अतिशय पवित्र मानलं जातं, म्हणून आम्ही सगळ्यांनी हे पाणी तिथं भरून घेतलं. तसंच बाजूला एक अखंड धुनी पण आहे. म्हणजे इथं त्याच्यामध्ये एक स्वयंभू अग्नी असतो. दर सोमवारी सकाळी 6 ते 6:30 या काळामध्ये ही धुनी, या धुनीमध्ये काही लाकडं टाकली जातात आणि ती आपोआप पेट घेतात. तिथे अग्नी प्रज्वलन होतो असं सांगितलं जातं. आम्हाला मात्र या दर्शनाचा लाभ घेता आला नाही, परंतु आज त्या धुनीचं दर्शन मात्र आम्ही घेतलं. जिथं असलेली धग आम्हाला आत्ताही जाणवत होती. असं म्हणतात की या धुनीमध्ये दत्त महाराजांचा स्वतःचा एक वास आहे आणि म्हणूनच ती धुनी अखंड पेटलेली असते. या धुनीचं दर्शन घेतलं
कमंडलू तीर्थातनं पवित्र पाणी भरून घेतलं आणि तिथेच आतमध्ये 24 तास येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद सुरू असतो. त्या महाप्रसादाचंही आम्ही सेवन केलं. अतिशय चविष्ट आणि पोट भरून हा प्रसाद तुम्हाला मिळतो. तसंच या धुनीतलं काही भस्म जे असतं तेही तुम्हाला प्रसाद म्हणून दिलं जातं. ते सगळं घेऊन आणि बरोबर आणलेला शिधा तिथं अर्पण करून आम्ही तिथून निघालो. तर हा शिधा काय आहे? आमच्या काही मित्रमैत्रिणी जे दरवर्षी इथे येतात त्यांनी सांगितलं होतं की हे एवढ्या उंचावर असलेलं गुरुशिखर आणि तिथं अनेक भक्तांना महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी अन्नधान्य आणि गॅस वगैरे या गोष्टी ते लोक तिथपर्यंत खांद्यावरून वाहून आणतात आणि त्यांचा त्रास थोडासा कमी व्हावा म्हणून आपल्याला जे काही शक्य असेल तेवढं काही कुठलंही धान्य, साखर, गूळ काहीही आपण शिधा म्हणून तिथं नेऊ शकतो. म्हणून आम्ही प्रत्येकानं आपल्या जेवढं शक्य होतं, कारण की एवढं अंतर चालू द्यायचं होतं, थोडा जो काही शिधा आणला होता तो आम्ही प्रत्येकाने तिथे दिला. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. वातावरणामध्ये पूर्ण सूर्यास्त झाल्यामुळे काळोख पसरला होता. गुरु शिखराला त्यांनी पूर्णपणे लाइटिंग केलेलं आणि बाजूला असलेलं शुक्रतारा त्याच्यामुळे अतिशय सुंदर असं ते शिखर दिसत होतं. या शिखरापासून आता आम्ही वापस परतीच्या मार्गावर होतो. गुरु शिखरापासून पुन्हा एकदा गोरक्षनाथांचं शिखर, तिथून अंबा मातेचं शिखर आणि आता अंबा मातेपासून ज्या 5000 पायऱ्या आहेत त्या आम्हाला खाली उतरायच्या होत्या. पण ह्या पायऱ्या उतरण्याचा प्रवास जेवढा कसोटी बघणारा तेवढाच इंटरेस्टिंग. कारण की या रस्त्यात पण तुम्हाला काही गोष्टी अजून दिसतात. गिरनार हे जसं हिंदूंचं पवित्र ठिकाण आहे तसंच जैन लोकांचं पण एक पवित्र तीर्थस्थान आहे. कारण की इथे भगवान नेमिनाथ यांना दीक्षा आणि निर्वाण प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळं नेमिनाथांचं सुद्धा इथं एक मंदिर आहे किंवा जैन मंदिरांचा एक मंदिर समूह आहे जो की अतिशय सुंदर आहे. रात्र झाल्यामुळं आम्ही आतमध्ये गेलो नाही, परंतु बाहेरूनच आम्हाला या मंदिरांचा काही दर्शन घेता आलं. इथूनच तुम्हाला अजून दिसतं ते म्हणजे भर्तृहरीची गुफा. तर हा भर्तृहरी कोण? तर उज्जैनमध्ये विक्रमादित्य राजाचा मोठा भाऊ भर्तृहरी. त्या भर्तृहरीची एक छोटीशी अशी कथा आहे की भर्तृहरीला एका साधूनं एक अमरत्वाचं फळ दिलं होतं. भर्तृहरीचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी ते पत्नीला खायला दिलं. ते पत्नीनं दुसऱ्या पुरुषाला, त्याला एका नर्तकीला, त्या नर्तकीनं पुन्हा त्या साधूला आणि साधूनं पुन्हा ते राजा भर्तृहरीला आणून दिलं. या प्रसंगातून या जगामधलं प्रेम, संपत्ती या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत याचा त्यांना साक्षात्कार झाला आणि वैराग्य आलं आणि त्यांनी या गिरनार पर्वतावर येऊन तपश्चर्या केली आणि मोक्ष मिळवला. या तपश्चर्येची त्यांची जी गुहा आहे ती सुद्धा आपल्याला इथं येताना दिसते. त्यांच्याबरोबरच त्यांचा लहान भाऊ गोपीचंद हाही त्यांना नंतर या तपश्चर्येमध्ये जॉईन झाला. त्यांची ही गुहा आपल्याला इथं दिसते. अजून आपण जसं खाली उतरत येतो तसं आपल्याला इथं गोमुख कुंड नावाचं एक जागा दिसते. तर इथे सुद्धा गंगेच्या पाण्यासारखंच अतिशय पवित्र आणि थंड पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. तिथूनही घेतलेलं पाणी हे तुमचं रोग निवारक आहे किंवा अतिशय पवित्र मानलं जातं. तेही आम्ही घेतलं आणि तिथून पुढे निघालो. अशा या गिरनार पर्वताच्या पायऱ्या उतरत उतरत आणि अनेक इंटरेस्टिंग स्थळं बघत बघत आम्ही खाली उतरत होतो. आता मात्र पाय दुखायला सुरुवात झालेली होती. एवढ्या पायऱ्या उतरताना गुडघ्यावर जोर येत होता आणि असं वाटत होतं की पायऱ्या उतरतोच आहे आणि संपत नाहीये. त्यामुळे कधी एकदा खाली पोहोचतो असं वाटत होतं. सगळीकडे अंधारही पसरलेला होता. मध्येच रानडुकराचे, सिंहांचेही आवाज येत होते. आणि एक गोष्ट मात्र नक्कीच इथं पटत होती, ती म्हणजे की 10,000 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या हे कुठलंही साधं काम नाहीये आणि त्यासाठी मी हे केलं असं आपण म्हणू शकत नाही. यासाठी कुठली तरी शक्ती तुमच्या बरोबर ही असतेच आणि याचा अनुभव तिथं जाणाऱ्या प्रत्येकाला येतो. हाच एक अद्भुत अनुभव बरोबर घेऊन
आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण खाली पोहोचलो. मला असं वाटतं की गिरनारची ही कथा, तिथला माझा अनुभव आणि त्याच्याबरोबर जोडल्या गेलेल्या पुराणातल्या, इतिहासातल्या आणि आता रोपवेमुळं आधुनिकतेचा असा एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव इथे गेलेल्या प्रत्येकाला येत असतो. कसा वाटला तुम्हाला हा माझा प्रवास? पुढच्या वेळी पुन्हा भेटूया दुसऱ्या एका प्रवासातल्या गोष्टींबरोबर. थँक्यू.